1 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाचं बजेट किती होतं तुम्हाला माहीत आहे का? तसेच क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाने किती कमाई केली आहे? क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट कमाईच्या बाबतीत अग्रेसर ठरला आहे का? जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हेमंत डोमे दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने बजेटच्या तिप्पट कमाई केली आहे. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला आपलंसं केलं. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक विद्यार्थ्यांमधील नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना थेट भिडल्या. राज्यभरातील अनेक शाळा आणि शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत सामूहिक शोज आयोजित केले आहेत. माजी विद्यालयांसोबत शिक्षकही चित्रपट पाहताना दिसत आहेत. हेमंत डोमे दिग्दर्शित या चित्रपटाने आत्तापर्यंत बजेटच्या तिप्पट कमाई केली आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा 6.50 कोटी रुपये इतका असून या चित्रपटाने आत्तापर्यंत 20 कोटी रुपयांच्या वर कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने मराठी माणसांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नव्यानं बळ दिलं आहे. मराठी माध्यम शाळांविषयी असलेली न्यूनगंडाची भावना दूर करत आपली शाळा, आपली भाषा आणि आपली ओळख याचा अभिमान पुन्हा जागा केला आहे. चित्रपट संपल्यानंतर दिसणारे टाळ्यांचे गजर, भारावलेले चेहरे आणि डोळ्यांतला विश्वास यावरूनच या चित्रपटाचा प्रभाव स्पष्ट होतो. सकाळी 7 वाजताचा पहिला शो असो किंवा रात्री 12 वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृह हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपलं स्थान ठामपणे अधोरेखित केलं आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत डोमे म्हणाला, आम्ही हा चित्रपट करताना फक्त एक गोष्ट मनात ठेवली होती, मराठी शाळेची कथा प्रामाणिकपणे सांगायची. आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा चित्रपट पाहून जे बळ घेत आहेत त्यातूनच मला वाटतं की या सगळ्या जनजागृतीमुळे शिक्षण व्यवस्थेलाही याची जाणीव होईल. आपल्या मराठी शाळा टिकाव्यात, फुलाव्यात आणि पुढच्या पिढीपर्यंत जाव्यात हीच एकमेव आशा आणि इच्छा चित्रपटामागे होती. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षितिजोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. एकंदरीतच क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडले. 2026 या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या या चित्रपटाने तिप्पट कमाई केली आहे. त्यामुळे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या मराठी चित्रपटाने वर्षाच्या सुरुवातीलाच चांगला असा शुभारंभ केला आहे. त्यामुळे येणारे चित्रपट देखील हाऊसफुल होतील अशी आशा आता मराठी इंडस्ट्रीला आहे. दरम्यान क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट तुम्ही पाहिलात का? हा चित्रपट तुम्हाला आवडला का? या चित्रपटाची कथा तुम्हाला कशी वाटली? या चित्रपटातील कलाकार आणि कथेवर काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.